नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार, श्री स्वामी समर्थ. आणि आज मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे मंगळवार, तारीख आहे 12 मे 2026. तर आता आपण जस्ट गाडी काढली. सकाळी गाडी काढणार होतो, आज झालं त्याचं काय माहीत आहे मित्रांनो. मला एक कमेंट पण आली होती की बाबा तुम्ही 12 तास करा. 18 तास काम केलं मी. 12 तास करायला मला काही जास्त नाही, पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, आज सकाळी मी गाडी काढणार होतो तर घरी फिल्टरचा प्रॉब्लेम झाला. पाण्याचा जो फिल्टर आहे तो व्यवस्थित चालत नव्हता. त्याच्यासाठी त्याला फोन केला तर तो आला 10 वाजता. तो आला, तो रिपेअर वगैरे करेपर्यंत वेळ गेला आणि त्याच्यामुळं मग आपल्याला काही अर्धा मग म्हटलं आता जेवण करूनच निघूया. त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि आता जस्ट गाडी काढली. तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ येत असतात, अर्निंगच्या संदर्भात, प्लस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपण कशाप्रकारे जाहिरात वगैरे केली, कसं काय काम करतो आहे. आणि या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर 100% तुम्हाला कुठे ना कुठे या गोष्टीचा फायदा होत जाईल. तर तुम्ही पण तुमच्या गाडीमध्ये अशी जाहिरात करा, कस्टमरला सर्व्हिस व्यवस्थित चांगली द्या. सर्व्हिस द्या म्हणजे व्यवस्थित चांगलं बोला, काय सामान वगैरे लगेच असेल तर ठेवू लागा, मदत करू लागा. त्यांच्याशी व्यवहार बोलणं चांगलं, भले ते कस्टमर कसेही वागू द्या, कारण ते आपल्याला 4 पैसे देऊन जातात मित्रांनो. त्यामुळे कधीही त्यांच्याशी असं वाईट वागायचं नाही, कितीही त्यांनी आपल्याशी रूढ वागलं तरी. हाच एक माझा छोटासा कानमंत्र तुम्हाला एक सांगायचा होता नवीन ड्रायव्हरांना. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी दोन्ही ॲप लॉग इन तर केलेले आहेत, पण बघूया आता कोणती ट्रिप मिळते. काय वेळ तर खूप झाला आहे, तर देतो तुम्हाला अपडेट मी. आपण आता आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी रोडपालीला. ही बघू शकता, ही गाडी आपल्या बाजूची आर्टिगा तुम्हाला दाखवलीच काल पण. तर हे बघा 1:15 झालेत, 1:13 झाले. ट्रिप 0 केले, CNG भरून आलं आहे. CNG पण तुम्ही भेटला, 524 रुपयाचा CNG बसला आहे. तर आता दोन्ही ॲपमध्ये लॉग इन आहे. रॅपिडो पण चालू करतो, काय सांगू शकत नाही रॅपिडो कधी एखादी ट्रिप देईल चांगली. तर ठीक आहे, बघतो आता कोणता ॲप आपल्याला इथून पहिली बुकिंग देतो आहे. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. दिवसभरात किती टोटल अर्निंग होते, काय होते, तुम्हाला अनुभव सांगता येईल मला याच्यातून. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता सध्या ओल्ड पनवेलला आहे, उरण नाक्याला. तर आपण थांबलेलो कळंबोलीत रोडपालीला. तिथून कळंबोलीतून एक आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशनची बुकिंग आली ओलामध्ये. ती बुकिंग कंप्लीट केली आणि जस्ट तिथून बाहेर पडत होतं त्या सर्कलवरून, तर एक आपल्याला छोटीशी रॅपिडोमध्ये एक बुकिंग आली. 200 रुपये दाखवले. 1 किलोमीटरचा पिकअप होता आणि 600 मीटरवरती ड्रॉप करायचा होता. म्हटलं चला ना, आता तेवढा जरा वेळ आपल्याला बुकिंग लागण्यातच जाईल, तेवढ्यात 200 रुपये मिळत आहेत 1-1.5 किलोमीटरमध्ये, तर काय हरकत आहे म्हणून मी ती ॲक्सेप्ट केली. एक्सेलचीच होती. त्या 2 ट्रिप कंप्लीट झाल्या आणि आता तिसरी ट्रिप आपल्याला ओलामध्ये परत लागली, म्हणजे ओलामध्ये दुसरी आणि टोटल तिसरी ट्रिप लागली. तर ती ट्रिप आहे करंजाड्यामधून आणि ड्रॉप करायचा आहे उरणचा कुठला तरी ड्रॉप आहे. तर कस्टमरचा कॉल वगैरे झाला आहे, कस्टमरला बोललो मी येतोय, थोडा वेळ लागेल, 10 मिनटं, कॅन्सल नका करू. तर आता ही ट्रिप जातो, कंप्लीट करतो. आणि ही ट्रिप जर झाली ना तर आपलं 1000 रुपयाचं काम होईल लवकरात लवकर. बघू शकता तुम्ही, 2 वाजून 10 मिनटं झालेत. आणि छोट्या छोट्या ट्रिपा मोठ्या ज्या येईल त्या करत राहायच्या मित्रांनो. जे काय होतील ते होतील, फक्त एक्सेलच्या करायच्या, बाकी छोट्या ट्रिपच्या जास्त नादी लागायचं नाही. हा समजा तुम्ही कुठं बाहेर गेला, कुठे यायचं असेल तरच आपल्याला हे करायचं, बाकी तर आपण रोजचं काम करतोयच. तर ठीक आहे, बघूया आता. कस्टमरच्या लोकेशनला पोचतो, ड्रॉप करतो आणि तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वाजले 2:56, गाडी चालली 37 किलोमीटर आणि आपण आलो आहे उरण द्रोणागिरीला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 683 त्यांचं बिल झालं होतं, 683 या 86 आणि 675 रुपये 675 आपल्याला दिलेत. चांगली ट्रिप होती, अर्धाच तास लागला. 22-23 किलोमीटर होतं. अर्ध्या तासामध्ये कस्टमरला ड्रॉप केलं आहे. ओलामध्ये 935 आणि रॅपिडोची 200, म्हणजे असे मिळून 1200 रुपयाचं काम झालं आहे आपलं टोटल. तर ठीक आहे. हां, 985 काहीतरी झालं आहे का 35 झालं आहे काय माहिती. 1100-1200 रुपयाचं काम झालं आहे. आता बघूया इकडून एखादी ट्रिप मिळते का, कसं काय होतं. मी तिन्ही ॲप चालू केलेत आणि या साईडने ट्रिप भेटायला पाहिजे, भेटतील पण जरा लेट भेटतील, कारण इकडं ऑफिसेस वगैरे CFS आहेत ते सुटतील, पण लेट सुटतील. आणि मग तोपर्यंत आपण आता इथं बघूया गाडी तिथं सावलीला, एका कोठ्या सावलीला लावू, चहा वगैरे काहीतरी पिऊ किंवा थंड काहीतरी घेऊ आणि बघूया कोणती ट्रिप मिळते काय. इथून पटकन ट्रिप मिळणं गरजेचं आहे, म्हणजे 5 वाजेपर्यंत आपल्याला 1-2 ट्रिप जरी झाल्या तरी 2000 काम होईल.
पीक आवरमध्ये 1,000-3,500 हजाराचं काम होईल आपल्याला, बऱ्यापैकी काम होईल जर 1-1.5 वाजल्यापासून जरा एवढं काम झालं तर आपलं संध्याकाळपर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता कोणती ट्रिप मिळते, काय देतो तुम्हाला अपडेट. आपण आता जस्ट आलोय उलवेला, कस्टमरच्या लोकेशनला, कारण आपण तिथं थांबलेलो. तिथून काय ट्रिप एवढ्या लवकर वाजत नाहीत, 5-6 नंतर ट्रिप वाजतात. मग आपण आलो, आणि कारण काय झालं माहिती आहे का मित्रांनो, आज लवकर यायचं. तर मला एक संध्याकाळी आता बुकिंग आले मित्रांनो, गणपतीपुळे 3 दिवसाची बुकिंग आहे. तर चांगले पैसे, भाडं वगैरे झाले, डन झाले, बुकिंग कन्फर्म झाले. 10-10:30 वाजता पिकअप करायचं आहे त्यांना मुलुंडवरून. आणि त्याच्यासाठी मग मी विचार केला की आता जास्त वेळ इकडं थांबण्यात अर्थ नाही, पटकन कुठली येईल ती बुकिंग घेऊ आणि घरी जाऊ. पेट्रोल वगैरे बाकी सगळ्या गोष्टी भरून आपण रेडी राहू. तर मित्रांनो, आता मला एक तलोजाची बुकिंग लागली आहे उलवेमधून, कस्टमरच्या पिकअप लोकेशनला चाललो आहे. बघूया आता, तुम्हाला सांगतो मी की ट्रिपचे किती दिले आणि किती काय नाही ते टोटल अर्निंग. आणि आपण ती ट्रिप करून घरीच जाणार आहोत. पेट्रोल भरायचं आहे मित्रांनो आपल्याला, कारण आपल्याकडे 3 कांड्या पेट्रोल आहे, बघू शकता तुम्ही. CNG तर भेटेल, पण तिकडे CNG जर समजा नाही भेटला तर पेट्रोलवर चाललं, आपल्याला पेट्रोल पाहिजे. पेट्रोलचा जरा इश्यू चालू आहे मित्रांनो. आय थिंक पेट्रोलचे रेट वाढणार आहेत, त्यामुळे पेट्रोल पंपवाले प्रत्येक पेट्रोल पंपावर गेलं का पेट्रोल नाही बोलत आहेत. तर मी आता पेट्रोल शोधतोय, या कस्टमरला ड्रॉप करतो, पेट्रोल भरतो, आणि संध्याकाळची ट्रिप आपली जर्नी राहणार आहे, त्याचा पण व्हिडिओ येईल सेपरेट. तर तुम्ही आता बघा आता या ट्रिपची आपण किती करतोय, किती आपले टोटल अर्निंग होते, आणि कसं आपली जर्नी पुढची चालू राहते ते. तर मित्रांनो, आपण आता आहेत तलोजामध्ये फेज 2ला. उलव्यात होतो, उलव्यातून कस्टमरला पिकअप केलं, तलोजाला ड्रॉप केलं आहे. 435 रुपये काहीतरी भेटलेत आपल्याला. 25-30 मिनटं लागली कस्टमरला ड्रॉप करायला, 18-19 किलोमीटर होतं. आणि याच्यानंतर आता आपण चाललो आहे घरी. आणि घरी जाण्याचं कारण म्हणजे आपल्याला संध्याकाळी जायचं आहे गणपतीपुळे. 3 दिवस ट्रिप आहे कोकणातली. गणपतीपुळेला कस्टमरचं गाव आहे तिथंच कुठेतरी आसपास. तर आणि परत तिथं लग्न आहे उद्या गुरुवारी, आणि लग्न करून मग 1 दिवस राहून शुक्रवारी रिटर्न यायचं आहे. मुलुंडनं कस्टमरला पिकअप करायचं आहे. तर तो व्हिडिओ आपला सेपरेट येईलच. तर आता मी घरी जातो. आपलं टोटल काम बघायला गेलं तर 1364 रुपये ओलामध्ये झालं आहे, आणि रॅपिडोची एक ट्रिप 200 रुपयाची, म्हणजे असं म्हणून 1564 रुपयाचं काम झालं आहे. गाडी चालली आहे मित्रांनो 77 किलोमीटर. इथून एक 2-3 किलोमीटर आपलं घर आहे, आणि 4:45 वाजलेत. तर आता आपण पेट्रोल वगैरे भरून, गाडी हवा बिवा चेक करून, CNG भरून रेडी होऊन जातो आहे घरी. बघू आता घरी गेल्यानंतर तुम्हाला देतो मी स्क्रीनशॉट वगैरे. टोटल आपलं आजचं काम म्हणजे आता हे असंच झालं आहे मित्रांनो, कारण आपल्याला जायचं आहे त्यामुळे. नाहीतर अजून आपण काम केलं असतं, बऱ्यापैकी काम झालं असतं आज पण. 1500-1600 रुपये म्हणजे 2000 जरी अजून झाले असते तरी 3500 काम झालं असतं. पण ती बुकिंग आल्यामुळे आपल्याला घरी जावं लागतं. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता. आपण आता CNG भरला. CNG हे बघा तुम्ही बघू शकता, आता एक कांडी कमी आहे, म्हणजे जेव्हा भरला तेव्हा फुल होता, प्रेशर पण चांगला होता. आणि CNG भरून आपण, मी देतोच CNGचा पण फोटो इथे. तर CNG भरला आहे, आणि आपण पेट्रोल पण 2-3 पंपावर बघितलं, आपल्याला नाही भेटलं. पण हे एक आपलं पेट्रोल पंप होता इथला कळंबोली तलोजा हायवेच्या तिथला. तर त्या पंपावरती आपण पेट्रोल पण 2000चं भरलं. तुम्ही बघू शकता आता सध्या 8 कांड्या पेट्रोल आहे आपल्याकडे, अजून 2 कांड्या बाकी आहेत पेट्रोलच्या. तर अशा प्रकारे 2000चं पेट्रोल पण आपण भरलं आहे. पेट्रोल यासाठी भरले मित्रांनो, कारण आपण जाणार आहे 3 दिवस. तिकडे जर समजा CNGचा वगैरे काही इश्यू आला, आणि पेट्रोलचा पण काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे म्हणतात. कारण माझा एक मित्र आत्ता संगमेश्वरला गेलेला, तो बोलला त्याला CNG पण भेटला आणि पेट्रोल पण भेटत नव्हतं. जिथे जाईल तिथे पेट्रोल बंद आहे म्हणून सांगायचे. आता बाहेरच्या पंपावरती बंद आहे. आता सिटीमध्ये, आता इथं मला तर इथे भेटला, पण काय माहिती तिकडे जर नाही भेटला CNG, पेट्रोल पण नसेल, तर आपण गाडी कशी चालवणार ना. प्रॉब्लेम उगाच अडकायला नको कुठेतरी रस्त्यात, म्हणून आपण आता सध्या पेट्रोल भरून घेतलं एक असावं म्हणून 2000. तर ठीक आहे, आता पोचतोय घरी 1-2 मिनटामध्ये. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता घरी. 5:30 वाजलेत, 87 किलोमीटर गाडी चालली आहे. आपण आपल्या घराच्या इथं गाडी खाली पार्किंग केली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संध्याकाळी 10-10:30 वाजता मुलुंडवरून डायरेक्ट गणपतीपुळेची ट्रिप आहे 3 दिवसाची. तर ती ट्रिप असल्यामुळे आपण आता जस्ट घरी आलो आहे उगाच इकडे तिकडे, कारण नाईट आपल्याला गाडी चालवावी लागली रात्रभर त्याच्यामुळे. तर मित्रांनो, बाकी दुसरं काय काम नाही. आज जरा सकाळी ते
ह्याचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे लेट निघालो 1 वाजता आणि त्याच्यानंतर हा 4 वाजता फोन आला, ती ट्रिप कन्फर्म झाली. त्याच्यामुळे मग परत आपल्याला घरी यावं लागलं. तरी पण आपण ओलामध्ये 3 ट्रिप कंप्लीट केलेत. 1369 रुपयाचं काम केलं आहे आणि रॅपिडोमध्ये 1 ट्रिप कंप्लीट केले, 200 रुपयाचं काम केलं आहे. रॅपिडोमधली ट्रिप तर तुम्ही भेटले 1 किलोमीटर पण नाही, 2 मिनटाची ट्रिप होती, तरी त्याचे 200 रुपये भेटले, म्हणून ती कंप्लीट केली. तर असं मिळून टोटल 1569 रुपयाचं काम झालं. त्याच्यातून आपला CNG मित्रांनो 87 किलोमीटर 300 रुपयाचा एक CNG अंदाजे गेला असेल. तर 300 रुपयाचं जर आपण त्याच्यात CNG टाकला तर मित्रांनो टोटल होते आपले 1269, म्हणजे 1270 रुपयेपर्यंत आपलं काम झालं आहे. सफिशियंट नाही आहे, मला पण माहिती आहे, पण आपल्याला ही संध्याकाळची ट्रिप असल्यामुळे एवढंच काम झालं आहे. ठीक आहे, 1200 तर 1200, आपला दिवस तर वाया नाही गेला. 1200 रुपये तरी आपल्याला आपले स्वतःचे तरी पगार निघाला. तर या हिशोबाने आपण आता काम केलं. तर हा व्हिडिओ मित्रांनो आता इथेच थांबवतो. इथून मी कंटिन्यू करणार होतो हा व्हिडिओ संगमेश गणपतीपुळेचे, पण गणपतीपुळेचा हा 3 दिवसाचा आपला हे असणार आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मोठा होईल. तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही कंटिन्यू राहा. 3 दिवस आपण पिकअप केल्यापासून कस्टमरला ड्रॉप करेन, किती किलोमीटर होतं आहे, किती CNG गेला, किती पेट्रोल तर आता 2000चं टाकले आपण, तर किती वेळ लागला, कुठे कुठे काय काय फिरलो, अशी पूर्ण फुल जर्नी आपली त्या ट्रिपची राहणार आहे. तर त्या ट्रिपमध्ये पण तुम्ही तो व्हिडिओ पण कंटिन्यू बघा. तर हा व्हिडिओ मित्रांनो आता इथेच थांबवतो. जास्त काय असं व्हिडिओमध्ये नाही आहे, पण ते ट्रिप आल्यामुळे आपण आता कॅन्सल केलं आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि शुभ संध्याकाळ सर्वांना.